दया तिचे नाव भूताचे पालन अनिक निर्दलन कंटकाचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगनहित पाणी मंडना मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन उतरे चरण दत्ताजिया उतरे चरण दत्ताजिया उतरे चरण दत्ताजिया पांडुरंग करू प्रथम नमन उतरे चरण दत्ताजिया त्याच्या पादाने गंधेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांचा कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस प्रदिक प्रदेशम विधींद्रादि देवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान देवम जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने नमो त्रिभुवन आद्यत्रय जननी देवाची मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या दया तिचे नाव भूताचे पालन अनिक निर्दलन कंटकाचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते अनंत कृपा भूषित श्री सकल संत कंठभूषण अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर विश्व संत कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानियांचे राजे ज्ञानेश्वर महाराज व अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न वारकरी संप्रदायाचे कुल दैवत आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्म्याच्या व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणारविंदी पहिल्यांदा नतमस्तक होतो आणि माझ्या धर्म कीर्तनाकडे प्रवृत्त होतो विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली चिंतना करता अर्थात हरि कीर्तना करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज मी या ठिकाणी प्रबोधनीय चिंतना करता निवडलाय। अभंग अभंगातील प्रतिपाद्य विषय किंबहुना या अभंगाची समग्र भूमिका या अभंगाद्वारा श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज
भगवंताच्या अवताराचं प्रयोजन सांगतायत, त्याचं यथार्थ चिंतन आपल्याला याच धर्ममंडपामध्ये करायचंय. ज्या माणसाला आपल्या जीवनामध्ये आपलं तारुण्य चांगलं जावं असं वाटत असेल, त्या माणसाने किंबहुना महिला मंडळ ही तुमच्यावरती जबाबदारी आहे. आपल्या मुलाचं तारुण्य चांगलं जावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर मला असं वाटतं त्याचं बालपण चांगलं ठेवण्याची आणि आदर्श ठेवण्याची जबाबदारी ही तुमच्यावरती आहे. एखाद्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत आहेत. याचा अर्थ असा आहे, राजमाता हिंद माता जिजाऊ माँसाहेब यांनी गर्भामध्ये असताना कुठेतरी ज्ञानेश्वरीचं पारायण केलंय, म्हणून महाराष्ट्राचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येत आहेत. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुठेतरी आपल्या मुलाचं बालपण आदर्श ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. ज्या मुलाचं बालपण चांगलं असेल, त्या मुलाचं तारुण्य चांगलं गेल्याशिवाय राहत नाही. ज्या मुलाचं तारुण्य चांगलं गेले, मला असं वाटतंय त्या माणसाला म्हातारपणामध्ये वृद्ध आश्रमात राहण्याची वेळ त्याच्यावरती कधी येणार. याचा अर्थ असा आहे की तुम्ही पहिल्यांदा तुमच्या बालपणाला किंमत द्या, त्याच्यानंतर मला असं वाटतंय तुमचं तारुण्य चांगलं गेल्याशिवाय राहणार नाही. पण तारुण्य जर का बिघडलं, बालपण का जर बिघडलं, तर मला असं वाटतंय आपलीच मुलं आपली व्यवस्था गोठ्यात केल्याशिवाय राहणार नाही, याचं भान ठेवा. म्हणून मी तर कधी कधी महाराष्ट्राचा असा संदेश देत असतो, अरे संपत्ती कमवण्यापेक्षा सुद्धा तुमच्या जीवनाचं वैभव जर काय असेल ना माझ्या राजांनो, तर तुमच्या जीवनाचं वैभव म्हणजे तुमची संतती आहे.